काही काय नेमकी बैठकीत चर्चा झाली? खरं तर रावेर संदर्भात दुपारपासूनच तुम्ही आला आहात, काय नेमकी बैठकीत चर्चा झाली? आमचे जे इच्छुक उमेदवार आहेत त्या प्रत्येक उमेदवाराबरोबर आदरणीय पवारसाहेब आणि आमचे प्रांत अध्यक्ष जयंत पाटील साहेबांनी चर्चा केलेली आहे आणि उद्यापर्यंत उमेदवार कोण असेल हे जाहीर केला जाईल आणि सगळ्यांबरोबर पॉझिटिव्ह चर्चा आहेच. दोन उमेदवारांच्या नावाची चर्चा आहे, कुठे काही अडलंय? संतोष चौधरींचं नाव नक्की झालंय असं काही आहे का? अजून आज कुणाचंही नाव जाहीर होणार नाहीये. उद्या जे आमचे 3 उमेदवार आहेत म्हणजे आदरणीय संतोषभाऊ चौधरी असतील, आदरणीय आमचे जिल्हाध्यक्ष रवींद्रभैयाचे पाटील असतील आणि त्याचबरोबर आदरणीय श्रीरामदादा पाटील असतील, या तिघं अजूनही चर्चा त्या सगळ्यांसोबत झालेली आहे. उद्या यातलं कोण उमेदवार असणार आहे हे पक्ष जाहीर करेल. काहीच नाही. आमचे 3 उमेदवार आग्रही आहेत की त्यांना उमेदवारी मिळावी आणि या तिघांपैकी कुणाला उमेदवारी मिळावी यासाठी आजची बैठक आहे. काय साधारणपणे निकष साहेबांकडून काय अपेक्षा ठेवल्या गेल्या उमेदवारीबाबत? निकष आणि अपेक्षा ज्या प्रत्येक उमेदवाराकडनं असतात त्याच अपेक्षा आहेत, नवीन काही वेगळ्या नाही आहेत. त्यांचा निर्णय त्यांनी का घेतला हे ते सक्षम आहेत त्यांचा निर्णय घेण्यासाठी आणि त्यांनी त्या बाबतीमध्ये काल प्रेस घेऊन त्यांची भूमिका पण जाहीर केली आहे. मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार साहेबांच्या विचारधारेचा जो पक्ष आहे त्या पक्षासाठी मी इथे थांबलेली आहे आणि आदरणीय पवार साहेबांनी जे 3.5 वर्षामध्ये आम्हाला साथ दिलेली आहे ते साथ आणि त्यांच्या पक्षाची विचारधारा आजच्या दिवशी त्यांना सोडून जाणं मला मनाला पटत नाहीये, त्यामुळे मी इथे थांबणार आहे. त्यांच्या पक्षाचे विचार पटत नाही असं मी म्हटलं नाही, पण मला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची विचारधारा मला आवडते म्हणून मी या पक्षात आहे आणि शेवटी ज्याला जिथे काम करायला आनंद आहे त्याने त्याच पक्षात काम करावं. एकनाथ खडसेंनी ज्यावेळेस भाजप सोडली त्यावेळेस भाजपवरती बऱ्याच आरोप केले. राष्ट्रवादीमध्ये सुद्धा विधान परिषदेवरती श्रीनिवास म्हणतात की पवारसाहेबांनी मला अडचणीच्या काळामध्ये मदत केली. आज एकनाथ खडसेंवरती अशी का वेळ आली की त्याच्यावरती आरोप करावे लागले, परत त्याच पक्षामध्ये जावं लागते? म्हणजे पक्षांतर्गत त्रास झाला अशा पद्धतीची सुद्धा भूमिका त्यांनी वारंवार उघडपणे हा नाविलाज आहे किंवा जयंत पाटील म्हणतात की त्यांच्यावरती सध्या दबाव आहे. दबाव नेमका कुठल्या गोष्टींचा आहे? आदरणीय खडसे साहेब तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देऊ शकतील. माझ्या वैयक्तिक संदर्भातलं काहीही प्रश्न असले तर मी उत्तर द्यायला बांधील आहे. भाजपाचा दबाव टाकून प्रवेश करून घेता असं तुम्हाला वाटतं? मी कुठे म्हणते, मी म्हणते ना तुम्हाला की आदरणीय नाथाभाऊ तुम्हाला ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं द्यायला सक्षम आहेत. ते का तिकडे जात आहेत, त्यांनी का हा निर्णय घेतलाय हे ते चांगल्या रीतीने उत्तर देऊ शकतील. माझ्या एकटीच्या संदर्भामध्ये तुम्हाला जे प्रश्न विचारायचे असतील ते मी उत्तर द्यायला इथे आणि त्याला जोडून काही साहेब तिकडे जातात त्याचं दुःख आहे का तुम्हाला? बघा, गेले अनेक वर्ष झाले मी आदरणीय खडसे साहेबांसोबत काम करत आलेले आहे. राजकारणाच्या सुरुवातच माझी त्यांच्यापासून झालेली आहे. आज नक्की त्यांचा जो निर्णय आहे तिथे वडील म्हणून पण आणि माझे राजकारणातले ते आदर्श राहिलेले आहेत आणि नक्कीच आज असं वाटणं स्वाभाविक आहे की आपल्याला कुठेतरी एकटं पडणार आहोत का, पण मला आनंद आहे की माझ्या मतदारसंघातली जी जनता आहे ती सगळे नेतेगण आहेत आमच्या पक्षाचे हे समर्थपणे माझ्या पाठीशी उभे आहेत, त्यामुळे लढू शकू. तुम्हाला चला म्हणले होते का भाजपमध्ये जावं लागते आता तुम्ही पण चला? तुमच्याशी चर्चा केली का बेसिकली काही त्यांनी जायच्या आधी? मी गेले अनेक वर्ष झाले जे राजकारणात काम करते, मला असं वाटतं आता तेवढे निर्णय घेण्याची कॅपॅसिटी माझ्यात आहे की मी कुठे काम करावं आणि कुठे काम करू नये. त्याच्यामुळे इंडिपेंडन्स आणि त्या तऱ्हेने मॅच्युरिटी आमच्या घरात आहे की ज्याला एका काळात तुम्हाला संकटाच्या काळात पवार साहेबांनी या इकडे साथ दिली, सोबत होती. आता दुसऱ्या बाजूला तुमचे वडील भाजपशी होते, ते परत भाजपमध्ये जात आहे. धर्मसंकटात सापडला? धर्मसंकट नाही म्हणता येणार, पण मी तुम्हाला सांगितलंय मी ह्या पक्षात जोमाने काम करणार आहे आणि आज आमचे जिथे जिथे उमेदवार आहेत त्या प्रत्येक उमेदवारासाठी प्रचार त्यांच्या निवडून येण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. एकनाथ खडसेंनी जिल्ह्यामध्ये जाऊन राष्ट्रीय नेत्यांची भेट घेतली. राज्यातल्या नेत्यांना त्याची कल्पना नव्हती, असं म्हणतात की आम्हाला
त्यांचं वजन कमी करण्यासाठी परत नाताभाऊंना भाजपनं राष्ट्रीय नेत्यांनी जवळ केलं? मी नाही उत्तर देऊ शकणार एक त्याच्यावर. प्रश्न मी आहे. त्या म्हटलं की एकनाथ खडसे हा विजलेला दिवा आहे, त्यांच्या येण्या जाण्यानं फार काही फरक पडत नाही. त्यांच्या भारतीय जनता पार्टीच्या इंटरनल गोष्टींमध्ये मीही लक्ष दिलेलं नाहीये आणि मला ते ज्या प्रोसेसच्या मी बाहेर आहे. मी माझ्या पक्षाचा रावेर लोकसभेचा उमेदवार फायनल करण्यासाठी गेले 3 दिवस झाले आम्ही इथेच आहोत. त्याच्यामुळे त्या संपूर्ण प्रोसेसच्या बाहेर मी आहे. त्याच्यामुळे मला तिथे काय होतंय ते माहित नाही. तुम्ही भाजपमधून सुरुवात केली राजकारणाला, राष्ट्रवादीमध्ये आलात, तुम्हाला का पुन्हा भाजप नको वाटतं? तर रुळले इथे. आता गेले अनेक वर्ष झाले मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात काम करते आणि जिथे काम करते 4.5 वर्ष झाले माझ्या मतदारसंघात मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार साहेबांच्या विचारधाऱ्यावरती एक बांधणी केलेली आहे आणि आता ती बांधणी डिस्टर्ब करायची आणि परत आता दुसऱ्या कुठल्या तरी पक्षात प्रवेश करायचा माझ्या मनाला पटत नाही. खडसेसाहेब रुळले नव्हते असं वाटतंय का? ते त्यांना विचारा. पण उद्याच्याला आता वडील आणि मुलगी एकमेकांच्या सोबत प्रचारात असणार आहे. अशा महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी घटना आहेत की एका परिवारातली लोक अनेक ठिकाणी आहेत. त्याच्यामुळे हे काय नवीन नाहीये. आधी होत्याच की रक्षातही त्या पक्षात होत्या, आम्ही या पक्षात होतो. आता वेगळं आहे थोडं. आता मी इकडे आहे, भाऊ तिकडे. एकट्या पडलाय दादा? नाही, आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब आणि आदरणीय प्रांत अध्यक्ष जयंतराव पाटील साहेब, सुप्रियाताई सुळे हे आमच्या पक्षाचे प्रत्येक नेतागण माझ्या पाठीशी आहेत. त्याच्यामुळे एकटी पडली असं मी म्हणणारच नाही. या सगळ्यांची साथ आहे. आमचे जिल्हाध्यक्ष आदरणीय रवींद्र भैयासाहेब पाटील ज्यांच्या मार्गदर्शनाखाली मी मुक्ताईनगर मतदारसंघामध्ये काम करते, अशी अनेक नेतेगण माझ्या सोबत आहेत. त्याच्यामुळे मी एकटी पडलेली नाही. आजही मला तोच विश्वास आहे की आम्ही येत्या निवडणुकांमध्ये आमच्या पक्षाच्या जास्तीत जास्त लोक निवडून आणू. साहेबांच्या विरोधात तुम्ही प्रचार करणार का? मी कुणाच्या विरोधात नाही करणार. मी माझ्या पक्षाची विचारधारा घेऊन लोकांपर्यंत जाणार आहे. मी नक्कीच माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जे काय उमेदवार पक्ष देतील त्या उमेदवारासाठी प्रचार प्रसार करणार आणि तो निवडून येईल एवढी नक्की खात्री देते. भाजपमध्ये मोदींची विचारधारा आहे असं सातत्यानं सांगितलं जातं. आता नाताभाऊ परत भाजपमध्ये जातात म्हणजे मोदींची विचारधारा स्वीकारत आहेत. मात्र नाताभाऊंच्याच कन्या मोदींच्या विचारधारेला आव्हान देत आहे. आता ते आव्हान तुम्ही कसं पेलणार मतदारसंघामध्ये? मी 3.5-4 वर्ष झाले जेव्हापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे तेव्हापासून ह्याच पक्षाची विचारधारेवर काम करते ना. त्याच्यामुळे मी कुणाच्या विचारधारेला आत्ताच नवीन काही एक्सेप्ट केले असं नाहीये. त्याच्यामुळे माझ्या पक्षाच्या विचारधारेवर काम करतेच आहे की. म्हणजे मोदींना टक्कर देणार साहजिक ते जर आमच्या विरोधामध्ये आहे तर आहेच की. मोदींना टक्कर द्यायला मी खूप छोटी आहे. मी एका पक्षाची कार्यकर्ती आहे. ते राज्याचे नाही भारताचे पंतप्रधान आहेत. खूप मोठं त्यांचं व्यक्तिमत्व आहे. पण त्यांना टक्कर देण्या एवढी मी मोठी नाही. पण आम्ही आमच्या भागामध्ये आमच्या पक्षाचा प्रचार प्रसार नक्की करणार. तुमच्या विचारामध्ये स्पष्टता असली तरी उद्याच्याला वडील एका पक्षात आणि मुलगी दुसऱ्या पक्षामध्ये महाराष्ट्रातल्या जनतेला त्यांच्या मनामध्ये काहीचा संभ्रम किंवा काही प्रश्न आज तुम्ही असं म्हटलं तर मग अजितदादा वेगळ्या पक्षात आहेत, पवारसाहेब वेगळ्या पक्षात आहेत म्हणून काही लोकांना कन्फ्युजन आहे का? प्रत्येकाची विचारधारा आहे आणि प्रत्येक जण एक विचारधारा घेऊनच राजकारणामध्ये काम करत असतो. आणि मला ह्या पक्षाची विचारधारा आवडते आहे. मला माहिती आहे की आम्ही भविष्यामध्ये हा पक्ष जोमाने काम केल्यानंतर आमच्या जास्तीत जास्त जागा निवडून येतील आणि ती मेहनत घेणं आमचं काम आहे आणि त्या विचारधारेवरती आम्ही पुढे जाणार आहोत. नाताभाऊंना परत भाजपमध्ये घेतलं जाते हा त्यांचा सन्मान म्हणायचा की त्यांच्यावरती प्रेस ओढवलेली आघाडी नाताभाऊंना पक्षामध्ये भाजपमध्ये घेणं हा त्यांचा सन्मान म्हणायचा की त्यांच्यावरती ओढवलेली आघाडी. ते खडसे साहेबांना विचारावं असं मला वाटतं. त्यांच्या संदर्भातले सगळे प्रश्न तुम्ही त्यांना विचारा. मुलगी म्हणून नाताभाऊ मनस्थिती अलीकडच्या काळामध्ये तुम्हाला कशी लागते? मी लहानपणापासून माझ्या वडिलांना बघितलेलं आहे. ते लढवय्या नेते राहिलेले आहेत आणि त्यांनी शून्यातून विश्व निर्माण केलंय. त्यांनी शून्यातून विश्व निर्माण केलेलं आहे. त्याच्यामुळे अजूनही त्यांची ती लढवय्या वृत्ती कायम आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.